राधानगरी अभयारण्यात असणारे विविध पक्षी, प्राणी व जैवविविधता ही येणाऱ्या पर्यटकांना समजावी यासाठी वन विभागाकडून राधानगरी अभयारण्यातील हत्तीमहल परिसरात निसर्ग माहिती केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे। त्यासाठीचा आराखडा तयार केला आहे, तो शासनाला लवकर सादर केला जाणार आहे। आज जागतिक वन्यजीवन दिनानिमित्त आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद कांबळे यांनी। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। केके न्यूजच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रामधील काही ज्या काही घडामोडी घडत असतात त्या घडामोडी आपण आपल्या केके न्यूजवरती आपण दाखवत असतो। आज जागतिक वन्यजीव दिन संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो। त्याच अनुषंगाने आपण राधानगरी अभयारण्य क्षेत्राच्या जे काही इथे हत्तीमाल आहे त्या हत्तीमालच्या ठिकाणी आलेलो आहे। जर आपण बघू शकाल तर आता हे जे आहे ते हत्तीमाल आहे। शाहू महाराजांनी हत्तीचे इथं बांधण्यासाठी हे इथं हे केलं होतं, हे बांधलं होतं। 100 वर्षापूर्वीची ही वास्तू आहे। आपण ही बघू शकता आपल्या केके न्यूजच्या माध्यमातून। आज जागतिक दिन विशेष आम्ही हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की राधानगरीच्या अभयारण्यामध्ये तसं बघायला गेलं तर अनेक विविध पक्षी, प्राणी, जैवविविधता इथं आहे आणि त्या अनुषंगाने इथं वेगवेगळ्या राज्यातून असतील किंवा वेगवेगळ्या देशातून इथे लोक इथं व्हिजिट करत असतात आणि इथं असणाऱ्या वास्तूची माहिती घेत असतात। त्यामुळे या इथील असणाऱ्या वन्यजीव विभागाने एक निसर्ग माहिती केंद्र उभारण्याचा एक संकल्प किंवा एक आराखडा तयार केलेला आहे। साधारण हा 15 कोटी रुपयाचा आराखडा त्यांनी तयार केलेला आहे। हा लवकरच आराखडा वरच्या स्तरावरती देऊन त्याला मंजुरी घेऊन या हत्तीमालच्या या केंद्राच्या इथे तो उभारणी करणार आहे। त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना राधानगरी अभयारण्य जे महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य, या अभयारण्याची पूर्ण माहिती किंवा या हत्तीमालाविषयीच्या असणाऱ्या संपूर्णची माहिती या माहिती केंद्रामध्ये त्या पर्यटकांना उपलब्ध होणार आहे। त्यामुळे भविष्यात ह्या वास्तूची जी 100 वर्षापूर्वीची जी वास्तू आहे ही वास्तू कशा पद्धतीने पुढे आणि 100 वर्ष त्याची माहिती लोकांपर्यंत कशी राहील ही या माहिती केंद्राच्या माध्यमातून लोकांना समजणार आहे। खरोखरच एक समाधानाची आणि आनंदाची बाब आहे, कारण बऱ्याच वर्षाचा हा म्हणजे मागणी ह्या स्थानिक लोकांची सगळी होती की राधानगरीच्या या ठिकाणी आपण दाजीपूर अभयारण्य म्हणतो, कारण शाहू महाराजांनी त्यावेळी दाजीराव विचारे यांच्या नावानं दाजीपूर हे गाव वसवलं किंवा दाजीपूर हे जंगल निर्मिती केली, ज्यांनी दाजीराव विचाऱ्यांचं या धरणासाठी मोठं योगदान होतं। शाहू महाराजांनी त्यांना म्हणजे शाहू महाराजांनी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे धरण उभा केलं। तर सांगायला अभिमान आहे की ही वस्तू जी आहे त्याच्यासाठी त्यांनी एवढा मोठा निधी वन विभाग आणि आमचे शासन लावते आणि आदरणीय पालकमंत्री महोदय यासाठी पाठपुरावा करतात। ही खरोखरच एक आनंदाची बाब आहे, असं म्हणायला काय अडचण नाही। त्यामुळे आज आपण या हत्तीमालच्या इथे येऊन जो काही रिपोर्ट केला याचं कारणच असं होतं की या अभयारण्याची जी काही वैशिष्ट्य आहे किंवा इथल्या असणारी विविध जैवविविधता आहे ही लोकांपर्यंत समजावी यासाठी या वन्य विभागाने केलेला हा एक प्रयत्न आणि ह्या जागतिक वन्यजीवनाच्या निमित्तानं लोकांपर्यंत ही माहिती पोचावी हाच उद्देश केके न्यूजच्या माध्यमातून केला गेलेला आहे। कॅमेरामन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग